आज ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे, कारण याच डोंबिवलीमध्ये आज नवीन विश्वविक्रम या ठिकाणी तयार होणार आहेत। कारण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर माझ्या पाठी आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजेच अदरवाडी म्हणजेच गाडा सर्कल हा पूर्ण परिसर जो आहे तिरंगा रंगाने सजलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर तिरंगाच्या फुलाने आणि त्याचबरोबर फुग्याने या ठिकाणी सजवलेला हा भव्य स्टेज आपण पाहू शकता। या ठिकाणी लावण्यात आलेले विश्वविक्रम तिरंगा रॅलीचे फलक देखील हजारो नागरिकांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेले, त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो देशभक्तीचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे। आज सकाळपासून आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात होणार आहे। तब्बल 35,000 स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी तिरंगा जो आहे तो 15,000 विद्यार्थी आणि त्याचबरोबर 35,000 नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी 150हून अधिक सामाजिक संघटना या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। विशेषतः डोंबिवलीमध्ये विविध शाळा आणि त्याचबरोबर माजी सैनिक असे वेगवेगळे सगळेच मान्यवर या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणहून या रॅलीची सुरुवात होणार आहे। एकंदरीत या विश्वविक्रमाची रॅलीची सुरुवात कशी असणार आहे, शेवट कुठं होणार आहे आणि कशा पद्धतीने ही रॅली काढण्यात येणार आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेजी आहेत। सर, काय सांगाल, आज विश्वविक्रम या ठिकाणी होणार आहे आणि डोंबिवली याचा ऐतिहासिक साक्षीदार असणार आहेत। नेमकी ही रॅली कशा पद्धतीने असणार आहे, काय नेमकं याच्यामध्ये नियोजन करण्यात आलं आहे, कोण कोण नेमकं येणार आहे? आज 15 ऑगस्ट आपल्या भारतीय नागरिकांचा राष्ट्रीय सण आणि राष्ट्रीय सणानिमित्त आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण डोंबिवलीमध्ये आपल्या या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि अनेक डोंबिवलीतील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज आपण विश्वविक्रम अशी तिरंगा रॅली काढत आहोत। आम्हाला सर्वांना माहिती आहे की भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा या अनुषंगाने आज डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या तिरंगा रॅलीमध्ये अनेक डोंबिवलीमधील शाळा असतील, कॉलेज असतील, त्याचे संपूर्ण 15,000 विद्यार्थी युवक भाग घेणार आहेत। त्याप्रमाणे 35,000 ते 40,000 नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। अनेक आपले इथे स्वातंत्र्य सैनिक असतील, अनेक मान्यवर असतील या आपल्या तिरंगा रॅलीमध्ये सामील होणार आहेत। मोठ्या प्रमाणात विश्वविक्रम डोंबिवलीमध्ये आज घडणार आहे आणि डोंबिवलीकर नागरिक करून देणार आहेत। आणि आज आनंदाचा दिवस, कारण आपण आज 15 तारीख स्वातंत्र्य झालेला सण आणि बघितलं असेल तुम्ही आज इथे फुलांची सजावट झालेली असेल, फुगेही तिरंगी नटलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हा चौक म्हणजेच आपला गाडा सर्कल येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात होणार आहे। आपण इथून स्टार्ट करून आपण 4 रस्ता असेल आणि दत्तनगर येथे त्याची दत्तनगरमध्ये असलेला 150 फुटी झेंडा या इथे याचा समारंभ होणार आहे। अतिशय मोठ्या थाटामाटात संपूर्ण डोंबिवलीकर याच्यात आज तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊन विश्वविक्रम करणार आहेत। एकंदरीत हा जो तिरंगा रॅली असणार आहे, किती फुटाचा तिरंगा असणार आहे, कशा पद्धतीने ही रॅली निघणार आहे, काही ठिकाणी फुलाचा वर्षाव देखील होणार आहेत, काय नेमकं नियोजन आहे? 2100 मीटर लांबीचा असलेला आणि 5 फूट रुंद असलेला हा तिरंगा झेंडा आणि 35,000 स्क्वेअर फूट असा मोठा प्रमाणात असलेला हा तिरंगा झेंडा आम्ही सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी असेल, शाळेचे विद्यार्थी असेल, खांद्यावर घेऊन आम्ही इकडनं स्टार्ट करणार आहोत। अनेक ठिकाणी बेंडबाजा असतील, फुलांचं वर्षाव असेल, अनेक लोक त्याचं स्वागत करणार आहेत आणि याच्यात मोठ्या प्रमाणात जल्लोषात या डोंबिवलीमध्ये असलेला हा तिरंगा रॅलीचा आम्ही मोठ्या प्रमाणात आनंदात आणि स्वागतात आम्ही सर्वजण डोंबिवलीकर समाविष्ट होणार आहोत। एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये नेमके राजकीय नेते असतील किंवा काही नाट्यगृहामधले किंवा
कलाकार असतील किंवा वेगवेगळे मान्यवर येणार आहेत, नेमकं याच्यामध्ये आता कोण कोण सहभागी होणार? तुम्ही बघितलं असेल डोंबिवलीकर मिळून आम्ही सर्व ही तिरंगा रॅली काढतात. म्हणजे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि संपूर्ण या डोंबिवलीमधील 160च्या आसपास संस्थेने याच्यात भाग घेतलेले आहेत. याच्यात अनेक मराठी कलाकार असतील, हिंदी कलाकार असतील, अनेक राजकीय मंडळी याच्यात भाग घेणार आहेत आणि याचा आनंद घेणार आहेत. आणि सर्वांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे, सर्वांनी आम्हाला होकार दिलेला आहे. आणि या रॅलीला आम्ही 8 ते 8:15च्या दरम्यान सुरुवात करणार आहोत. बघितलं असेल आताही माहोल तुम्ही की सगळीकडे तिरंगाचाच माहोल झालेला आहे. तुम्ही बघत असाल देशाचे स्वागत गीत, देशाचे गीत चालू आहेत आणि एक आनंदाचा म्हणजे क्षण लोकांच्या मनामनात रसारसात आज झालेला आपला तिरंगा आणि याचा आम्ही मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर आनंद घेणार आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर आज जे विश्व विक्रम होणार आहे याची जय्यत तयारी डोंबिवलीमध्ये झालेल्या पाहायला मिळते. थोड्या वेळातच या ठिकाणी येऊन ही तिरंगा रॅलीची सुरुवात होणार आहे व 150 फूट झेंडा चौक जो आहे त्या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे. मात्र त्याआधी जो उत्साह आणि आनंद या ठिकाणी दिसून येतोय, नेमकं त्यावरती डोंबिवलीकर मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.